बघा मंडळी, आपली ही भरलेली कारली तयार झालेली आहे आणि ही बिलकुल ही कारली कडू लागणार नाही। यामध्ये गूळ घातलेले आहे आणि कोकमाचा आगळ किंवा चिंचेचा कोळ घालू शकता आणि कारलं पण मिठाला लावून ठेवलं होतं, त्यामुळे बिलकुल ही कडू लागत नाही। आणि अशा पद्धतीने तुम्ही बनवा, लहान मुलं सुद्धा आवडीने खातील। चपाती वरण भात सोबत ही खूप छान अशी भरलेली कारली। नमस्कार मंडळी, रोज विचार पडतो काय बनवावं बरं, तर आज मी विचार केला की भरली कारली बनवूया। तर भरली कारली बनवण्यासाठी पाव किलो ही कारली घेतलेली आहे। पाव किलो कारली स्वच्छ साफ करून घेतलेली आहे, मध्ये 2 चीर करून मधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण कारल्यांना पण हल्ली कलर लावलेला असतो, म्हणून स्वच्छ पाण्यात घालून ती धुवून घ्यायची असतात। आणि अशी ह्या काटे असतात, काट्यावर पण अळ असते, ती दिसत नाही हिरव्या कलरची, तर लक्ष देऊन बघायचं की कुठे अळकीड आहे का। आणि ह्याला मीठ लावून ठेवायचंय 10-15 मिनिटं। आणि मीठ लावून झाल्यानंतर त्याचं मीठ लावल्याने कसं थोडासा कडवटपणा पण निघून जातो। आणि हा जो बघा मीठ लावल्यानंतर हा पाणी तयार झालेला आहे, त्याचा मिठाचा तो काढून टाकायचा। आणि मसाले आणि दुसरं साहित्य काय घेतलेलं आहे तेही पाहूया। तर मी एक मोठा कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे। ज्या बाउलमध्ये मला मिश्रण मिक्स करायचंय त्याच बाउलमध्ये मी कांदा घेतलेला आहे। तर लहान असेल तर 2 घ्या, कांद्याने थोडीशी भरलेला टेस्ट पण चांगली येते भरलेल्या। ओल्या नारळाचा चव घेतलेला अगदी थोडासा घेतलेला आहे, माझ्याकडे एवढाच होता, नारळ फोडलेला नव्हता म्हणून मी नाही होता तेवढाच वापरला। ऑप्शनल आहे, नसेल तर नाही घातला तरी हरकत नाही। दाण्याची कूट घ्यायची आहे, दाण्याची कूट जरुरी आहे, 4 चमचे तरी घ्यायचे। मी एक छोटी वाटी ही 4-5 चमचे एवढी घेतलेले आहे। बेसन घेतलेलं आहे पाऊण वाटी छोटी, म्हणजे 3 ते 4 चमचे एवढं, म्हणजे मिश्रणाला बाइंडिंग पण छान येतं म्हणून बेसन घ्यायचंच आहे। आणि लाल तिखट घेतलेले 1 चमचा, हळद अर्धा चमचा, कोथिंबीर घेतलेली आहे, धने जिरा पूड घेतलेली आहे 1 चमचा एवढी, कोकमाचा आगळ घेतलेला आहे। कोकमाचा आगळ ऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ पण घेऊ शकता, पण कोकमाचा आगळ काय पित्तनाशक आहे। कारलं कडू असते आणि कारल्याने पित्त होऊ शकतं, म्हणून कोकमाचा आगळ खूप छान। आणि त्याच्या सोबतीला पित्तनाशक म्हणून कारल्याच्या मध्ये गूळ घालायचं, तर बिलकुल आपल्याला कडवटपणाही येत नाही आणि पित्तही होत नाही। गरम मसाला पण घेतलेला आहे 1 चमचा, हिंग पाव चमचा, धने जिरे पूड घेतलेली 1 चमचा, आलं किसलेलं आणि मीठ चवीनुसार घ्यायचंय। इतकं साहित्य हे ह्याच्यासाठी लागणार आहे। आणि आता आपल्याला ही कारली आहेत ना, ती थोडीशी स्टीम करून घ्यायची आहे, थोडीशी वाफेवर उकडून घ्यायची आहे, पाणी घालून नाही, फक्त जाळीमध्ये घालून आपल्याला स्टीम करायची, ते मी दाखवते तुम्हाला। मी कढईमध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे, त्याच्यावर ही जाळी ठेवलेली आहे, जी कोटिंग गेलेली कढई आहे तीच वापरलेली आहे, म्हणजे खराब व्हायचं टेन्शन नाही। तर त्यामध्ये आता ही कारली घालून घेते, ह्यावर झाकण ठेवून मी ही वाफवून घेते, एक 5-7 मिनिटं एवढी वाफवून घेते। मग आम्ही ही वाफवत ठेवलेली आहे। आता ह्यावर अशी स्टीम पकडली ना, आपल्याला दिसतं काचेमधून, किंवा तुम्ही झाकण काढून पाहू शकता। ह्याला काय असं काही घट्ट लावून स्टीम जमा करायची असं काही नाही। ही वाफवली का एकदम त्याचा रंग चेंज होतो आणि आपल्याला समजून जातं की आपली ही थोडीशी शिजलेली आहे। तसं कारली स्टीम होत आहे तोपर्यंत आपण कांदा आपण ह्यामध्ये घालून घेतलेला आहे ना, ह्याच बाउल मध्ये आता आपण जे साहित्य आहे कारली भरण्याचं ते बनवूया। आता कांद्यावर आपण घालून घेऊया दाण्याची कूट, ओल्या नारळाचा चव, बेसन, कोथिंबीर जरा जास्त, लाल तिखट आणि हळद, धने आणि जिरेची पूड, गरम मसाला, आलं, गूळ, हिंग, मीठ, कोकमाचं आगळ किंवा चिंचेचा कोळ। आता मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आणि मंडळी, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। बघा मस्त असं हे मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे हे आपल्याला व्यवस्थित कारल्यामध्ये भरता येईल। आणि बेसन घातल्याने त्याला थोडासा तिखटपणा येतो मिश्रणाला, आणि मग ते व्यवस्थित कारल्यामध्ये भरलं जातं, सुटत नाही, म्हणजे म्हणून बेसन घालायचं। तुम्हाला बेसन जर नाहीच आवडत असेल, नाहीच घालायचं असेल, तर थोडीशी तांदळाची पिठी घाला, ऑप्शन आहे की काहीच नाही असं नाही, तर तांदळाची पिठी तुम्ही घालू शकता। बघा मंडळी, मिश्रण मस्त एकजीव झालेलं आहे, कांद्याला पाणी सुटल्यामुळे मस्त असं बघा डो सारखा तयार झालेला आहे। आता हे आपल्याला कारल्यामध्ये भरून घ्यायचंय।
आता कारली स्टीम झाली की त्यामध्ये गार करून कारली त्यामध्ये हे भरून घ्यायचं। मंडळी बघा, कारल्याचा रंग बदललेला आहे बघा, गरम आहेत बघा। आता ही गार करायची आणि मग त्यामध्ये स्टफिंग म्हणजे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते भरून घ्यायचे। मंडळी बघा, कारली मस्त ही बघा रंग पूर्ण बदललेला आहे आणि मस्त मी ह्याला स्टीम करून घेतलेली आहे। आता ह्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे। आता मसाला मी भरून दाखवते बघा, अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने असा भरून घ्यायचा आहे। आणि बेसन घातलेले काय होते, बेसन किंवा तुम्हाला तांदळाचं पिठी घालायची असेल तरी चालेल, पण बघा असा व्यवस्थित असा मसाला बसला जातो ह्यामध्ये। आता मी हे अशा पद्धतीने सगळे भरून घेते। बघा मंडळी, मस्त अशी ही कारली आपली भरून झालेली आहे। आता ही तेलावर तळून घेऊया। तळून म्हणजे डीप फ्राय नाही करायचे, शॅलो फ्राय अशी, आणि स्टीम झाकण ठेवून याला वाफवून घ्यायची। आणि पॅन मध्ये मी थोडस 2 चमचे एवढं तेल घालून घेतलंय बघा, इतकंसं तेल घालून घेतलेलं आहे, म्हणजे 1 ते 1.5 पळी तेल गरम झालेलं आहे। तर त्यामध्ये ही अशी उलट अशी ठेवायची कारली, अशा पद्धतीने सगळी घालून घ्यायची। बघा सगळी कारली मी अशी उलट घालून घेतलेली आहे, म्हणजे हे त्याचं जे भरलेलं आहे सारण, आपलं मिश्रण जे भरलेलं आहे ते बाहेर आलं नाही पाहिजे, म्हणून ही सगळी मी उलट ठेवलेली आहे। आणि हे वर शिजलं जातं, मग ते बाहेर येत नाही असं ठेवल्याने। आता ह्यावर झाकण ठेवायचंय आणि मंद आचेवर ह्याला शिजवून घ्यायचंय। तुम्ही फुल गॅस ठेवला तर ते करपलं जाईल आणि मधला जो आपण भरलेला आहे हे शिजलं जाणार नाही, म्हणून मंद आचेवर करायचं। आता ह्यावर आपण झाकण ठेवूया आणि असं शिजवून घेऊया मंद आचेवर। आता आपण चेक करूया बघा, मस्त अशी शिजत आली बघा। आता हे वरचं कोटिंग पण बघा थोडस घट्ट होत आहे। आता आपण पुन्हा एकदा ह्यावर झाकण ठेवायचं, अगदी 2-3 मिनिटांनी उघडून पाहायचं आणि झाकण ठेवायचं, आणि वरचं कोटिंग पूर्ण घट्ट झाल्याशिवाय पलटी करायचं नाही। बघा मंडळी, मस्त असं आपण जे मसाला भरलेला आहे सगळा तो मस्त आता शिजलेला आहे। पलटून घेऊया, अशा पद्धतीने पलटून घ्यायचंय आणि परत पुन्हा झाकण ठेवायचंय आणि शिजवून घ्यायचंय। मंद आचेवरच सगळं करायचंय। बघा मंडळी, मी आता पलटून घेतलेले आहेत। आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि पुन्हा पूर्ण व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला अगदी 5-7 मिनिटं शिजवून घ्यायचे। आणि ही अशा पद्धतीने तुम्ही केले ना तर लहान मुलं पण आरामात खातात। बघा मंडळी, परत एकदा मी पलटून घेतली आणि ही मस्त अशी आपली भरलेली कारली आपली तयार झालेली आहे। ही तुम्ही चपाती बरोबर मस्त ही खाऊ शकता। बघा मंडळी, बिलकुल त्याचं जे सारण भरलं आपण मसाला बनवला तो बिलकुल बाहेर पडला नाही बघा, म्हणून थोडंसं बेसन किंवा तांदळाची पिठी घालायची। आणि बघा मस्त अशी ही आपली भरलेली कारली आपली तयार झालेली आहे। तुम्ही वरण भात सोबत पण खाऊ शकता, बिलकुल कडू लागत नाही। अशा पद्धतीने तुम्ही केली ना तर बिलकुल कारली ही कडू लागणार नाही। आणि मंडळी, कशी झाली ती मला कमेंट्स करून सांगा भरलेली कारली।